नमस्कार. आपण आज इथे तात्यांचा ढाबा आणि तात्यांची मिसळ म्हणून इकडे प्रसिद्ध आहे, कोल्हापूर गारगोटी रोड. आणि आपल्यासोबत आहेत तात्यांचा ढाबा ते मालक. आपलं नाव कसं सर? भारत तिवले. भारत तिवले. तिवले. हे तात्यांचा ढाबा. मग तात्या कोण? तात्या आमचे वडील तात्या. वडील. पूर्ण नाव कसं त्यांचं? त्यांचं दत्तात्रय गोविंद तिवले. दत्तात्रय गोविंद तिवले. आता हे तात्याचा ढाबा तुम्ही आता किती वर्ष सुरू करताय? आता किती वर्ष झाली? 5 वर्ष झाली. 5 वर्ष. कशी संकल्पना कशी आली तुमची पुढे? म्हणजे आमची मातीच्या बांधणीतून येते. ही मातीची भांडी आहेत. मातीची भांडी ही बेळगावकडून मागून घेतलेली आहे. हां. आणि याच्यामध्ये आपलं पारंपरिक पद्धतीने आम्ही सगळं बनवून पारंपरिक पद्धतीने म्हणजे नेमकं कसं काय? जे आपले खडे मसाले सगळे आपले हे करून मिक्सरला लावून त्यात मसाला वगैरे हे करून आम्ही देतो. ओके. ही मला संकल्पना कधीच होती म्हणजे तुम्ही आता म्हणजे तुम्ही जॉबही करू शकला असता, गव्हर्नमेंटचा जॉब करू शकला नाही, असता. मी परमनंट पण होतो. कुठे होतं तुम्ही कामाला? याला साऊंड कास्टिंगला परमनंट होतो मी. हां, कंपनीमध्ये. हां, कंपनीमध्ये. तिथे पगार किती होतं तुम्हाला? तिथं 12,000 होतं त्यावेळी. मी 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी. मग तुम्हाला हे मिसळ सुरू करावं असं का वाटलं? म्हणजे यात मला जरा आवड होती, त्यामुळे यात मी कुकिंगच्या तुम्हाला आवड आहे? खूप आवड होती. बरं. त्यामुळे तुम्ही इथे हे मिसळचं हे सुरू होय. केलं. मग साधारणतः मिसळ तुम्ही करता हे आता मातीची जी भांडी आहेत आता ही अशा प्रकारे जी आता मिसळ जी आहे ही मातीच्या बाऊलमध्ये, हे मातीच्या भांडी नॉर्मली मातीच्या भांड्यामध्येच का असं म्हणजे तुम्हाला काय नेमकं असं वेगळं पण का असं का वाटलं? आता ही पद्धत लुप्त होत चाललं. नवीन आपण चालू करायचं यानुसार मी चालू केलं. आणि तसं एक खटके काहीतरी वेगळं एक असावं. लोकांचा प्रतिसाद कसा आहे त्या याला? आहे चांगला आहे. म्हणजे साधारण रोजचे एक 50-60 असते मिसळ. शनिवार फुल असते. फुल असते. आता मग तुमची भाड्याने की कसं काय? नाही, स्वतःच स्वतःही झालं. शेतामध्येच आपल्या केलंय. शेतामध्ये तुमची शेती पण आहे? शेती पण आहे. शेती किती आहे? शेती आता साधारणतः 1 एकर आहे. 1 एकर. मग त्यात काय लावलं? त्यात ज्वारी केले, गहू केले. हो केले का? आता तुमचं हे मिसळ म्हणजे मिसळ आणि मिसळ व्यतिरिक्त आणखी काय मिळतं तुम्हाला? म्हणजे काय मिळू शकतं? मिसळ, चहा, ताक, कॉफी. ओके. ताक म्हणजे तुम्ही घरगुती पद्धतीने करता की कसं? ओके. म्हणजे कुठे मातीच्या भांड्यात करता? नाही, आपले रेग्युलर आपण बनवून देतो काचेच्या ग्लासेसमध्ये. ओके. ही आता मातीची भांडी तुम्ही आता ही केली आहेत ती प्रॉपर मातीची बनवून घेतलेली आहे? बनवून घेतले बेळगावी. बेळगावी माती? नंदगडवरून घेतले. ओके. छान. तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे नोकरीच्या मागे न लागता किंवा नोकरी ही सर्वस्व न मानता तुम्ही उद्योगात उतरलात किंवा एक बिझनेसमध्ये उतरलात. आता तुम्हाला 5 वर्ष झाली यामध्ये. साधारण काय सांगाल म्हणजे आता आमचे जे दर्शक आहेत तर काय सांगाल त्यांना काय? सुरुवाती कठीणच असते, मग थोडं वेळ द्यायला लागतो त्यासाठी. कठीण म्हणजे नेमकं काय? कठीण म्हणजे नेमकं काय? कठीण म्हणजे सुरुवातीला कसं आहे, एक 5-6 महिने जरा कस्टमर जरा होत नाही, त्यामध्ये जरा म्हणजे संयम ठेवला लागतो. कस्टमर कसे वाटले तुमचे? कसं आहे, एक म्हणजे मॉप ना आलेत तर ते पुढच्या 4 लोकांना सांगत असतात की असंच आमचे कस्टमर वाढले, माउथ पब्लिसिटी झाली. आणि म्हणजे तुम्ही वेगळी अशी संकल्पना काय राबवली का बुवा गिराईक वाढावे त्यासाठी? आपण हे पण करतोय, रील्स पण करतोय. रील्सच्या यानुसार कस्टमर आपले वाढले. रील्सही करतात. ओके. आता म्हणजे तुमचं लग्न झालं आहे का? हो, झाले. मिसेस कुठे असतात? ह्या मिसेस आहेत का? त्यांचंही मोठ्या प्रमाणात सहकार्य आहे म्हणा. मॅडम तुमचं नाव कसं? ओके. तुम्ही त्यांना मदत करता? नेमकं कसं म्हणजे सकाळी त्यांचा दिनक्रम कसा असतो तुमचा? मी सकाळी 10-10:30 वाजेपर्यंत येते आवरून. हां. मग तिथून पुढं मग जरा यांना हातभार लावायचं. ओके. सर सकाळी किती वाजता उठतात? तर सकाळी 6 वाजता. 6 वाजता उठतात. त्यांचा दिनक्रम कसा असतो? मंडई ते करून यायला त्यांना 7 वाजतात. 7-7:30. हां हां. मंडईतून सगळं भाजी, कांदे, बटाटे मेथून यायला. हां. मग साधारण किती ते कितीपर्यंत सुरू असतं आता हे? 8 ते 2 पर्यंत असते. सकाळी 8 ते 2 पर्यंत. दुपारी 2 पर्यंत. नंतर 2 नंतर काय करता मग? 2 नंतर सगळे आवरावर बंद करायला मला 4 वाजता. 4 वाजता. नंतर काय करता? 4 वाजल्यानंतर काय करता? पुढे मग शेतीमध्ये काय असेल तर ते करायचे. शेतीची कामं करता मग? शेती पण आहे. सध्या मग काय लावलं शेतीत? शेती आता ज्वारी आहे, गहू केले. गहू केले. गव्हाची ओके. पीक, कोळपण भांगण असते. शेती व्यवसाय सांभाळत हाही व्यवसाय तुम्ही सांभाळता? होय.
छान वाटलं तुमच्याशी बोलून Thank आणि you. अशा प्रकारे तुम्ही जो व्यवसायामध्ये उतरलात हां. छान वाटलं. अशा प्रकारे प्रत्येक युवकाने असा विचार करावा असं एक आपल्याला सांगू असं वाटतं. तुम्हाला आता त्याचा एकंदरीत बघितलं तर व्यवसाय करताय तुम्ही. प्रत्येक तरुणाने जर असा विचार केला तर नोकऱ्यांचे किंवा बेरोजगारीचा प्रश्न आहे तो होणार नाही असं वाटतं. धन्यवाद. थँक्यू. आता आपण बघित अशा प्रकारे कॅमेऱ्यासमोर ते अशा प्रकारे हे आता कोल्हापूर गारगोटी रोड जो आहे तर हा तात्यांचा धाबा म्हणून आहे. इथे अशा प्रकारे हवेशीर तुम्हाला इथे पार्सलही मिळू शकतं. तुम्ही इकडे पाहू शकता. हा कोल्हापूर गारगोटी रोड आहे. इथे जय पॅलेस नावाचं इकडे मंगल कार्यालय आहे. त्या मंगल कार्यालयाच्या बाजूलाच इथे तात्यांचा धाबा म्हणून मिसळ, स्पेशल मिसळ, मटकी मिसळ इथे मिळते. तुम्ही कधी आला तिकडे तर इकडे या आणि मिसळची चव चाखा. कोल्हापुरी पद्धतीचा हा तात्यांचा धाबा अशा प्रकारे मिसळ जी आहे मिसळसाठी प्रसिद्ध आहे. ते तुम्ही या आणि पहा. अशा प्रकारे इथे कस्टमर आहेत. हवेशीर पद्धतीने इथे तुम्ही बसू शकता. धन्यवाद.